7 तारीखला पण 1061 ठिकाणी गणपतीचे विसर्जन आहे. त्यानिमित्ताने मी सर्व पत्रकार बांधवांना बोलवलेलं आहे. आपल्याला पण खूप दिवस झालेला होता, भेटले नाही. याच्या रिलेटेड आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने बंदोबस्त लावलेला आहे. जेव्हा पोलीस यंत्रणेसाठी म्हणजे प्री विसर्जन आपण सूचना, विसर्जनच्या पूर्वी सूचना आणि आपला रूट मार्च घेण्यात आलेला आहे. सर्व मंडळीच्या सोबत पण मीटिंग करण्यात आलेलं आहे आणि सर्व सूचना आपण त्यांना द्यायच्या ते पण सूचना दिलेल्या आहे. चांगल्या पद्धतीने आपण स्थापना झाले आणि आता एक दिवस म्हणजे 2 दिवस राहिल्यामुळे 7 तारीखसाठी 6 आणि 7 तारीखसाठी परत मंडळीच्या सोबत कंटिन्युअसली आपल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार, SDPO, ॲडिशनल SP लेवल आणि माझ्या लेवल पण बरेच मीटिंग झालेल्या आहे. आता काही म्हणजे तुमच्या मार्फतून आपल्याला लोकांना मेसेज असा पोहोचायचा आहे की एक माझ्या असं आहे की आव्हान असं आहे की एक पीसफुली भक्ती, श्रद्धा आणि पवित्रतेसोबत हे विसर्जन आपण केला पाहिजे म्हणून लोकांना मी आवाहन करतो. दुसरा, लोकांना काही आक्षेपार्ह पोस्टर्स, बॅनर्स, गाणं और काही रील्स असं दिसले, पोलीस उपस्थित आहे, पोलिसांना सांगायचे आहे आणि मुख्य आहे पोलीस आपण पब्लिकसाठी आहे. आम्ही उपस्थित आहे पब्लिकसाठी, पब्लिकला मदत करण्यासाठी, त्यांचे विसर्जन एक पीसफुली आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही उपस्थित आहे. त्यामुळे पब्लिकने उपस्थित राहिलेला जो भी कॉन्स्टेबल असेल, अधिकारीला इश्यू सांगितलेला आहे आणि तुरंत सॉर्ट आउट होणार आहे. ते एक सर्वांना खात्री म्हणजे नोंदणी करायची आहे. आणि मुख्य आहे की आपला गेल्या काही दिवसपासून खूप मोठ्या पद्धतीने पाऊस चालू आहे. त्यामुळे सर्व विसर्जनच्या घाटच्या ठिकाणी जोरात पाणी आहे. काही बरेच ठिकाणी नदीमध्ये विसर्जन करणार आहे, उमरखेडला, पुसदला, अशा बरेच ठिकाणी तसं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी खूप काळजी घेणं खूप गरज आहे. खूप लहान मुलांपासून म्हणजे वयोवृद्धीपर्यंत सर्व लोक विसर्जन घाटकडे जातात बघण्यासाठी. त्यांना वाटतात की आपण बघू म्हणून. कधी मुला म्हणजे मिस होऊन इकडे तिकडे जाऊन खाली पडणं, नदीमध्ये पडले, असा घटना घडलं नाही पाहिजे. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की तुमच्या मार्फत की ते आपला जो आईवडील असेल, जो पण असेल, भाऊ असेल, ते काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि स्वतः पण आपण हे बघितलं की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काही लोक जातात पाणीमध्ये, मी थोडा पुढे जाऊन मी विसर्जन करतो, तसं करायचं नाही आहे. जोरात